पण आता तुमच्याकडनं काही या संदर्भात पुढाकार घेतला जाणार आहे एकूणच मी 100% ज्ञानेश्वरीताई मुंडेंच्या बरोबर आहे. ज्ञानेश्वरी मुंडेंना आणि मुळातच महादेव मुंडेंच्या खुन्यांना त्या ठिकाणी सजा झाली पाहिजे. एखाद्या माणसाचा मृत्यू होऊन 2-2 वर्षापर्यंत जर त्याच्यामध्ये कारवाई होत नसेल तर हे दुर्दैवी बाब आहे. सर, पण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता उज्ज्वल निकम म्हणून सरकारी वकील आहेत, परंतु उज्ज्वल निकम यांचीच आता राज्यसभा खासदार म्हणून निवड झालेली आहे. आता दुसरा कुणीतरी एक नवीन सरकारी वकील या प्रकरणात नेमावा अशी त्याची गरज नाही. सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आहे, नियम आहे. एखाद्या पक्षाचा खासदार कोणीही ते मग मनू सिंघवी आहेत, त्याच्यानंतर जेठमालानी साहेब, सिपल साहेब, या सर्वांनी, आणि मला वाटतं पी चिदंबरम साहेबसुद्धा वकील आहे. एखाद्या पक्षाकडून निवडून आला किंवा नियुक्ती झाली म्हणून त्यांना वकिली करता येत नाही असं नाही. सरकारी वकील म्हणून सुद्धा ते काम करतील. आम्ही त्याची माहिती घेतली. सरकारी वकिलाला होतो, खाजगी वकिलाला सुद्धा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.